जीवा तळमळे तुझ्याच साठी जीवा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा तू कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा तू कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा तू कोठे मला भेटसी जीवा तळमळे थोडे जीवा तळमळे तुझ्याच साठी जीवा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी हो कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटसी सुस्वागतम आंबेरी गावाचे ग्रामस्थ आंबेरी गावाचे ग्रामस्थ कधी दुखी नसू दे सदा आनंदात त्यांचे
सकलेश्वर तुझी सकलेश्वर तुझी कृपा आम्हावर राहुनी कृपा आम्हावर राहुनी
काशी परशुराम मोरये प्रसिद्ध भजनकार गुरुवर्य आत्माराम घाडीगावकर
सुंदर असं माइक सिस्टम त्यांनी लावलेलं आहे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा खूपच सुंदर आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते
Thank you.
नखा एवढे पण नाहीये, पण प्रयत्न करतोय. बघूया गजर ऐका. आंबेरी गावात एक जन्मला तो हिरा, भजन ते नेल साता समुद्राच्या तीरा. मोरे बुवांचा भजनी होता होदरारा, काळाचा हा फेरा वेळेनी घातला गेला. वाईट दिवस तो होता तेरा तेरा. तेरा तेरा म्हणजे 13 तारीख 7वा महिना आणि 1988 ला बुवांचं निधन झालं, परशुराम मोरे बुवांचं. त्याप्रमाणे गजर लिहिला ऐका. आंबेरी गावात एक जन्मला तो हिरा, आंबेरी गावात एक जन्मला तो हिरा. भजन ते नेल साता समुद्राच्या तीरा. आपल्या 13 तारखेला निघून गेले म्हणून म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 13 बुवा गेले स्वर्गात, 13 बुवा गेले स्वर्गात. आज आपल्यात नाही आहे, पण असं वाटतं आपल्याचं स्थान इथे कुठेतरी आहे, ते लांबून आपल्याला बघताय. आणि त्यांना ज्यांनी घडवलं, कोणी घडवलं ते ऐका. गुरु गणेशनाथांनी संगीत शिकविले, गुरु गणेशनाथांनी संगीत शिकविले. भजन श्रोते भजन ऐकून दाखवून गेले, भजन श्रोते भजन ऐकून, भजन श्रोते भजन ऐकून सांगून गेले. कौतुकाचा वर्षाव होईल जगभरा. बुवांचं भजन ऐकल्यावर ना ती मंडळी वाहवा करायची, कारण बुवा कधी कुठून यायचे. तर पेटीवर बसलेला राजा माणूस होता, म्हणून म्हणतोय. काय म्हणतोय बघा. कौतुकाचा वर्षाव होई जगभरा, कौतुकाचा वर्षाव होई जगभरा. काळाचा हा फेरा वाईट दिवस तो होता तेरा तेरा. मूर्ती लहान त्यांची कीर्ती महान, मूर्ती लहान त्यांची कीर्ती महान. प्रथमच भजनात इंग्लिश गजर गाऊन, बघा त्यांची एवढीशी मूर्ती होती लहान. त्यांचं नाव घेण्याइतकं मी एवढा मोठा नाहीये. एक छोटीशी मूर्ती लहान होती,
त्यांनी त्यांची एवढी मोठी कीर्ती करून ठेवली. आज 36 वर्ष झाली, 38 वर्ष झाली, तरी आमच्या या तरुण पिढीच्या हृदयामध्ये त्यांची एक ज्वलंत ऊर्जा आमच्या अंगात शिरते. आज त्यांचं नाव घेतलं तरी अंगात सळसळतं रक्त तापतं. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर अनेक मराठी माणूस जागा होतो, तसंच आमचं परशुराम मोरे यांचं नाव घेतल्यावर इथले ग्रामस्थ आणि आमच्यासारखे भजन प्रेमी आमचे त्यांचे शिष्य ते जागे होतात. म्हणून म्हणतोय, काय म्हणतोय बघा, त्यांनी एक इंग्लिश गजल लिहिलं. परशुराम मोरे यांनी प्रथमच 14 भाषांमध्ये भजन बुवा करायचे आणि प्रथमच त्यांनी इंग्लिश गजल भजनामध्ये त्या टाइमाला लिहिलं. आज असंख्य भजनी बुवा त्यांच्या इंग्लिश गजल डबलबारीमध्ये सादरीकरण करतात. माका या गजलातून यातच त्यांना सांगण्याचा प्रयत्न, जर तुमका म्हणूक येत नसत ना तर परशुराम मोरे बुवाने एवढं मनापासून लिहिलेला गजल आहे, त्या गजलाची वाटोळं करू नका. आम्ही जेव्हा बाकीच्या गुरूंचे जेव्हा गाणी घेतो, चंद्रकांत कदम बुवा म्हणा, विलास बुवा पाटील म्हणा, परशुराम पांच्या बुवा म्हणा, वामन पोक्कर बुवा म्हणा, एवढ्या सगळ्यांची जर मी डबलबारी त्यांची गाणी घेतो, पण त्यांच्या नावाला तडा जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो. तसाच जर तुम्ही जर आमच्या परशुराम मोरे यांचं गजल तुम्ही घेणार असाल, पण त्यांच्या नावात तडा जाणार नाही याची खात्री घ्यावा, मगच गजल म्हणा. नाहीतर गजलाची चाल आता मी म्हणतोय, तुम्ही ती उद्या YouTube मध्ये ऐका आणि मग त्याची प्रॅक्टिस करा आणि मग डबलबारीत म्हणा. उगाच एखाद्याच्या नावाच्या गजलाची वाटोळं लावू नका. या अनेक भजन सम्राटाच्या चॅलेंजना माझी विनंती आहे. म्हणून म्हणतोय बघा, गजल बुवा कसे म्हणायचे. डबल होय 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 मजा मी, डबल होय 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 मजा मी, ए डबल एस ऑल म्हणजे सर्व, ए डबल एस ऑल म्हणजे सर्व, जाऊया मिळून, जाऊया मिळून, जाऊया पंढरीला, जाऊया मिळून, जाऊया मिळून, जाऊया पंढरीला, जिओडी गॉड, गॉड म्हणजे देव, जिओडी गॉड, गॉड म्हणजे देव, जिओडी गॉड, गॉड म्हणजे देव, जिओडी गॉड, गॉड म्हणजे देव. एनोडब्ल्यू नाऊ, नाऊ म्हणजे आका, एनोडब्ल्यू नाऊ, नाऊ म्हणजे आका, नाऊ म्हणजे आका, एनोडब्ल्यू नाऊ, नाऊ म्हणजे आका. पाहिला आम्ही, पाहिला आम्ही, पाहिला पंढरीला, पाहिला आम्ही, पाहिला आम्ही, पाहिला पंढरीला. या सर्वांचे स्मरण करून, या सर्वांचे स्मरण करून मुक्ती घेऊया रामना, मुक्ती घेऊया रामना, हो बघा. गजल अशा प्रकारे परशुराम मोरे बुवा सादर करायचे. म्हणून म्हणतोय बघा, प्रथमच वचनात इंग्लिश गजला गाऊन, प्रथमच वचनात इंग्लिश गजला गाऊन, कडे कोण बोलताना बघा बुवा हजर जबाबीपणा होते. एखाद्याच्या डबलबारी जर गेलेले, एखादं डबल निकर काय चुकलो तर ते बुवा हातोडी मारून पण पाठी यायचे ना, हजर जबाबीपणा होते, लगेच प्रचंड राग यायचा. म्हणून म्हणतोय बघा, कडे कोण बोलताना, कडे कोण बोलताना वाढे त्यांचा पाना, कडे कोण बोलताना वाढे त्यांचा पाना, वाईट दिवस तो होता तेरा तेरा. Thank you.
परशुराम मोरया बुवांचे पट्ट शिष्य श्री कैलासवासी भजन सम्राट रामचंद्र कातकर बुवा यांचे चिरंजीव शैलेंद्र कातकर बुवा या ठिकाणी आहेत, शैलेश कातकर बुवा. तर त्यांनी एक सांगितलेला किस्सा आहे, एक आम्हाला आठवतोय की बुवा एकदा विलास पाटील बुवांबरोबर डबलबारी होते आणि विलास पाटील बुवांनी एक हिंदीमध्ये गजल गायलं होतं आणि या हिंदीमध्ये तुला काय येतं तर म्हणून दाखव म्हणून सांगितलं होतं. तर परशुराम मोरया बुवांनी काय सांगितलं होतं त्यांना डबलबारी मध्ये, आज हिंदीमध्ये डबलबारी करायची जा काय होईल तर होऊन जाऊ दे. आणि त्यापासून विलास बुवा पाटील बुवांनी ती एकच डबलबारी त्यांच्या बरोबर केल्याने एवढा दरारा त्यांचा होता. म्हणून म्हणतोय काय म्हणतोय बघा, अनेक गाणी त्यांची रत्नात बदलली. आम्ही त्यांच्या नकाने उडे पण नाही पण प्रयत्न करतोय म्हणून म्हणतोय मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार भजनी झाला ती देवनी भजन सम्राट बोलवणी. एक देव असे होऊन गेले तरी मुख्यमंत्र्यांच्या घरी भजन केलंय आणि मुख्यमंत्र्यांनी त्या टायमाला त्यांना पदवी दिली आहे काय भजन सम्राट ढाल देऊन. त्या दिवशी एकदा त्यांची डबलबारी होती आणि फुलाजी कोण असं अहंकार होता माझ्यासारखा कोण नाही. पण जेव्हा परशुराम मोरया बुवांनी डबलबारी केली ना त्या फुलाजी बुवा काय सांगितले आणि तुझ्यासारखे असे अनेक फुलाजी मी माझ्या खिशात घेऊन फिरतोय. म्हणून म्हणतोय काय म्हणतोय बुवांच्या नाटा कोण लागायचा नाही, ती मूर्तीच वेगळी होती. ते असे गडबडा लोळायचे असे लोक सांगायची. अनेक बातमी आम्हाला इकडच्या ग्रामस्थांनी दिलेली. पण जर पेटीवर बसले तर मैत्रीतला दुनियाचा आणि भजनातल्या दुनियातला राजा माणूस तो परशुराम मोरया बुवा होते बघा. आणि परशुराम मोरया बुवाची एक खासियत होती बघा, आता ही हनुवटीने आता वाजवतात नाही तर पहिले परशुराम मोरया बुवा नाकाने जिभेने आणि हनुवटीने पेटी वाजवायची आणि त्यांच्यासारखी कला त्यांना जागवत होती. आणि असा बुवा परत होणे शक्य नाही. मूर्ती गेली पण कीर्ती त्यांची आजही अजरामर राहिलेली आहे. म्हणून म्हणतोय काय म्हणतोय बघा, मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार भजनी झाला ती देवनी भजन सम्राट बोलवणी. कल्पना मन चरणी गुरु गाऊन गजरा. कल्पना मन चरणी गुरु गाऊन गजरा. सकलेश्वरा नमो नमः, श्री सकलेश्वरा नमो नमः,
पौर्णिमेच्या दिवशी सत्यवान गेला लाकडे तोडण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सत्यवान गेला लाकडे तोडण्यासाठी लाकडे तोडता तोडता सत्यवान पडले खाली कळले यमासी यमाले प्राण घेण्यासाठी पडले यमाले प्राण घेण्यासाठी सावित्री पुसे यमासी कानेता माझ्या पतीची यम बोले सावित्रीशी आयुष्य भरले त्याचे आम्ही देतो त्याची तेव्हा सावित्री आम्हाला काय सांगते बघा पती नको पण पुत्र द्यावा मला पती नको पण पुत्र द्यावा मला
मराठी कवले कसे बघ. दोनच राजे इथे जन्मले महाराष्ट्र भूमीवर, दोनच राजे इथे जन्मले महाराष्ट्र भूमीवर. एक पुरंदरावर एक शिवने किल्ल्यावर, एक पुरंदरावर एक शिवने किल्ल्यावर, एक पुरंदरावर एक शिवने किल्ल्यावर. I
बापांचा ते बाप होते छत्रपती शिवाजी नाव ऐकता शत्रू हादरला छत्रपती संभाजी नाव ऐकता शत्रू हादरला छत्रपती संभाजी महाराजांना पाहून औरंगजेब जळजळे खटपकार स्थान करून कैदे ठेवले युक्ती आपला तो छावा ऱ्याहून सुटले व्यथा या गजरात मांडण्याचा प्रयत्न केलाय. गजरात जर काही चुकी आपल्या झाली तर क्षमा असावी. गजर आहे बघा. लाडक्या बहिणीला योजना त्या खूप लाडक्या बहिणीला योजना त्या खूप पण बघा नाही जगामध्ये लाडकी बहीण सुखरूप नाही जगामध्ये लाडकी बहीण सुखरूप नाही जगामध्ये लाडकी बहीण सुखरूप नाही जगामध्ये लाडक्या बहिणीला योजना त्या खूप लाडक्या बहिणी
घोर अपराध करून सुट्टी खूप चुक बघा अपराध करतात पण पोलिसांना पैसे दाबून कधी सुटून जातात हे आपल्याला कळत नाही म्हणून म्हणतोय काय म्हणतोय बघा घोर अपराध करून सुट्टी खूप चुप काही जगामध्ये लाडकी बहीण सरकारला माझ्याकडे एक विनंती आहे काय विनंती आहे ती ऐका नको काही योजना नको काही योजना नको त्या सुविधा आया बहिणी रक्षणासाठी काळा कडक कायदा नको काही योजना नको त्या सुविधा आया बहिणी रक्षणासाठी काळा कडक कायदा बरं चौकाचा राजमाना चापकाचा द्या सोप बरं चौकाचा राजमाना चापकाचा द्या सोप काही जगामध्ये लाडकी बहीण सुखरूप एखाद्या आईला आपली मुलगी जर शाळेत गेली आपली मुलगी दवाखान्यात गेली आपली मुलगी कुठे पोलीस चौकीत गेली आपली मुलगी जर रस्त्याने चालत येत असत ना तर एखाद्या आईला आपली मुलगी घरी परत झोपत येत नाही ना तर तिच्या डोळ्याला डोळा लागत नसतो म्हणून आई पुढचा चरण आहे एका आईसाठी काय बघा शाळेत दवाखान्यात चौकीत वर रस्त्यात जेव्हा सुख रूप येईल मुलगी हो आईच्या डोळ्याला डोळा लागतोय म्हणून म्हणतोय काय म्हणतोय बघा गुरु माने देवाला गेलं आईला ओ झोपण गुरु माने देवाला गेलं आईला ओ झोपण आई जगामध्ये लाडकी बहीण सुखरूप प्रथमतः क्षमा असावी भजनाची सांगता करतोय भजन भैरवी घेतोय ऐका द्वारी तुळस हिरवीगार द्वारी तुळस हिरवीगार भरला संतांचा बघा संतांचा बघा संतांचा द्वारी तुळस हिरवीगार क्या तुलसी
ग्रामस्थांच्या चरणी नतमस्तक होऊन भजनाची सांगता करतोय. हरी मना पुंडरी